श्री स्वामी समर्थ. धनु राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या नशिबाची साथ वाढणार आहे का? अडकलेली कामे मार्गी लागतील का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन नवीन संधी मिळतील का? नातेसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल का? तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळून यशाची दारे उघडतील का? आणि सर्वात महत्त्वाचं, हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे का? चला पाहूया हा पंधरवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा कालावधी धनुराशीच्या व्यक्तींसाठी ऊर्जा, उत्साह आणि नव्या संधी घेऊन येणारा आहे. या काळात तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव होईल आणि स्वतःवरचा विश्वास वाढेल. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, पण त्यातून शिकण्याची संधी मिळेल. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडण्याचे संकेत आहेत. तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. संयम, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही कोणतीही परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकता. हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवातीची नांदी ठरणारा आहे. कार्यक्षेत्र आणि व्यवसाय. या पंधरवड्यात करिअरच्या दृष्टीने तुम्हाला चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे काही दिवस थोडे आव्हानात्मक असतील. कामाचा ताण, डेडलाईन्स आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. पण तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि मेहनतीमुळे तुम्ही या सर्वांवर मात करू शकता. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प, बढती किंवा बदलाची संधी मिळू शकते. टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात, पण व्यवहार करताना कागदपत्रे आणि अटी नीट तपासून घ्या. घाईत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा प्रगतीचा संकेत देतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही थकबाकी रक्कम परत मिळू शकते किंवा एखादा अपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र खर्चाचे प्रमाणही वाढू शकते, विशेषतः प्रवास, कुटुंब किंवा वैयक्तिक गरजांमुळे. त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम आहे. मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ सकारात्मक आहे. जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. काहींसाठी नात्यात पुढील टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे. तथापि काही छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. अशा वेळी संयम राखणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा भेटीगाठीमुळे नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. मनस्थिती आणि व्यक्तिमत्व. या पंधरवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढलेली दिसेल. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असाल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षक बदल दिसतील. कधीकधी अतिविचार किंवा निर्णयांमध्ये घाई करण्याची प्रवृत्ती दिसू शकते, त्यामुळे थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. ध्यान, वाचन किंवा प्रवास यामुळे तुमचे मन अधिक शांत आणि स्थिर राहील. हा काळ तुम्हाला स्वतःला नव्याने ओळखण्याची संधी देईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा पंधरवडा साधारण चांगला आहे, पण काही लहान-सहान त्रास होऊ शकतात, जसे की थकवा, अंगदुखी किंवा पचनाशी संबंधित समस्या. कामाचा ताण आणि अनियमित दिनचर्या यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणं आवश्यक आहे. योग, व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. शिक्षण आणि प्रगती. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी आहे. अभ्यासात प्रगती होईल, पण त्यासाठी सातत्य ठेवणं गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा नवीन कोर्ससाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. यश तुमच्या पायाशी येईल. उपाय. गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्ताची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. ओम गुरुवे नमः मंत्र जप करा. एकूण हा पंधरवडा धनुराशीसाठी ऊर्जा, प्रगती आणि संधी घेऊन येणारा आहे. सुरुवातीला काही आव्हाने येतील, पण तुमच्या आत्मविश्वासामुळे आणि मेहनतीमुळे तुम्ही त्यावर मात कराल. कामात यश, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधात गोडवा दिसून येईल. हा पंधरवडा धनुराशीसाठी संधी आणि परीक्षा या दोन्हींचा संगम ठरणार आहे. काही प्रसंगी गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, पण त्यातूनच तुम्हाला योग्य दिशा आणि अनुभव मिळेल. सुरुवातीला थोडी अस्थिरता किंवा गोंधळ जाणवू शकतो, मात्र नंतर परिस्थिती स्पष्ट होत जाईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. कामाच्या क्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि नवीन मार्ग खुलले जातील. आर्थिक बाबतीत थोडी चढउताराची स्थिती असली तरी नियोजन केल्यास स्थैर्य मिळवता येईल. नातेसंबंधात प्रामाणिक संवाद आणि संयम ठेवल्यास गोडवा टिकून राहील. एकंदरीत हा काळ तुम्हाला अधिक परिपक्व बनवणारा आणि पुढील मोठ्या यशासाठी तयार करणारा आहे. योग्य वेळ ओळखून घेतलेले निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही या पंधरवड्यात स्वतःसाठी नवी दिशा निर्माण करू शकता.
धन्यवाद.